आता हे इतकं छान इंटेरियर पाहिल्यानंतर कुणाला वाटणार नाही की हे हॉटेल इतकं अप्रतिम असेल आणि आतूनसुद्धा याच्या सर्व सुविधा सर्व फॅसिलिटी खूप सुंदर असतील असा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो। परंतु आम्ही हायली डिसअपॉइंट झालो ज्यावेळी आम्ही हे हॉटेल बुक केलं, जेही 3 स्टार हॉटेल म्हणून इथे जयपूरमध्ये प्रसिद्ध आहे। हॉटेलचं नाव आहे चंद्रगुप्त फोर्ट। हो, हे आम्हाला नियरबाय डिस्टन्सला मिळालं आणि आम्हाला याच्या आधी मी फेब्रुवारीमध्ये राजस्थान दौरा केला होता, त्यावेळी आम्हाला यांची सर्व्हिस आणि यांची फॅसिलिटीज स्टाफ सर्व खूप छान वाटलं होतं। परंतु ज्यावेळी मी जूनमध्ये पुन्हा राजस्थानला भेट दिली तेव्हा इथली सर्व्हिस, इथला स्टाफ आणि इथला मेंटेनन्स इतका खराब होता की मला हे सर्व पैसे वेस्ट केल्यासारखे वाटले आणि दिस हॉटेल इज नॉट वर्थ टू सिंगल पेनी। ट्रस्ट मी, मला जे जे एक्सपिरियन्स आले मी ते यामध्ये मांडले आहे आणि तुम्हाला फुटेज थ्रू ते दाखवणार आहे, कारण जितके माझे पैसे गेले तितके तुमचे जायला नको ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। कारण मी हे हॉटेल 2 दिवसासाठी बुक केलं होतं। माझा 1.5 दिवसाचा राजस्थानमध्ये स्टे होता, त्यासाठी 8,000 रुपये हे यात इन्व्हेस्ट केले विथ ब्रेकफास्ट आणि आम्ही हा स्टे बुक केला जस्ट बिकॉज की आम्हाला 3 स्टार स्टे मिळतो आहे, सो आम्ही तो बुक केला। आमचा हा दौरा झाल्यानंतर मी या हॉटेलचे रिव्ह्यूज गुगलला चेक केले। यापुढे मीही लक्षात ठेवणार आहे आणि तुम्हीही लक्षात ठेवा, कुठल्याही हॉटेलचे रिव्ह्यूज हे गुगलला आधी चेक करा, कारण मला ते रिव्ह्यूज आय ओपनर ठरले। तिथेही या 2-3 महिन्यात ज्याही लोकांनी स्टे केला आहे त्यांनी हे रिव्ह्यूज टाकले होते की इथला मेंटेनन्स अजिबात चांगला नाही। भले हे विंटेज हॉटेल आहे, हे रेट्रो लुक देणारं हॉटेल आहे, परंतु इथे तुम्हाला अजिबात पॅलेससारखा फील येणार नाही ना इथली ट्रीटमेंट त्या लेवलची आहे। इथे फक्त बिझनेस या लेवलने हे हॉटेल हँडल केलं जातं आणि लोकांकडून पैसे आल्यानंतर इथल्या लोकांचा आणि स्टाफचा मेंटेनन्सचा काडीचाही संबंध नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वाचवा, ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, अजिबात ही प्रॉपर्टी बुक करू नका। केली त्यानंतर तिथे क्लीनलीनेस आहे की नाही आम्ही या पद्धतीने सगळं बघण्यास सुरुवात केली। त्यावेळी आम्हाला तिथे लाईक बॅक डोअरला कॉक्रोचेस पाहायला मिळाले, त्यात टॉवेल नव्हता, बकेट नव्हती, लाईक बाथरूममध्ये काहीतरी लिकेज सुरू आहे, कंटिन्यू काहीतरी स्मेल येतो आहे, इतकं सफोकेटिंग वातावरण होतं आणि त्यात विंडोज पूर्ण प्रॉपर बंद आहेत, काही असा फ्रेशनेस नव्हता। त्यामुळे आम्ही डिसअपॉइंट झालो। त्यानंतर आम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन रिसेप्शनला कॉल केला, बट आफ्टर 3 फ्रिकिंग आवर्स तिथून काहीच रिस्पॉन्स आला नाही। दे जस्ट सेड की हां आम्ही करतो, आम्ही पाठवतो, परंतु आम्हाला त्यांच्याकडून ना टॉवेल आला ना बकेट आली। त्यामुळे शेवटी वैतागून आम्ही तिथे रिसेप्शनला गेलो आणि त्यानंतर त्यांनी आमची ही क्वेरी सॉल्व्ह केली। परंतु इतके पैसे देऊनही जर अशी सर्व्हिस दिली जात असेल तर असे हॉटेल्स न बुक केलेले बरे। या लोकांना कळलं पाहिजे की कस्टमर्स फुल नाही आहेत। सो यापुढे तुम्ही लक्षात ठेवा आणि कधी हा स्टे बुक करत असाल तर बी अवेअर, कुठल्या तरी नवीन ठिकाणी छान जागा एक्सप्लोर करा, परंतु यांच्या 3 स्टार रेटिंगवर विश्वास ठेवू नका। थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप एक्सप्लोरिंग।